ताई, हा काही घुमजावचा मुद्दा नाहीये, ही दिशाभूल आहे. हं, सभागृहामध्ये जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर बरोबर आहे. आता सुद्धा प्रवक्ते दोन शब्दांमध्ये बरोबर फरक करून सगळं आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हं, रिक्वेस्ट लेटर आणि प्रपोजल हं, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. एक कमिटी आली, तिनं इथली परिस्थिती पाहिली आणि त्याचा अहवाल हा सादर केला. अहवाल म्हणजे रिपोर्ट सादर केला. हं, रिपोर्ट म्हणजे काही मदतीच्या मागणीचं प्रपोजल नाही. मदतीच्या मागणीचं प्रपोजल हे कॉन्क्रीट प्रपोजल असतं, असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याचे बाईट आताही अवेलेबल आहे. हं. हे प्रपोजल कशाच्या आधारावर असतं? ते ठोस माहितीच्या आधारावर असतं. किती हेक्टर जमीन प्रत्यक्षात खराब झाली, त्याच्यात 33% जास्त नुकसान किती भागामध्ये झालं, त्याच्यामध्ये कोणत्या हेड खाली कोणती तरतूद राज्य सरकार करतंय, कोणत्या हेड खाली केंद्र सरकार करतंय, हे एनडीआरएफच्या निकषाच्या अंतर कॉन्क्रीट प्रपोजल द्यायला पाहिजे. हं. हे प्रपोजल स्वतंत्र भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता जो मुद्दा सुरू आहे तो एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त मदत मागण्याबद्दलचं काही प्रपोजल आहे का, असा तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हं, हं. आणि हे अतिरिक्त जे काही मदतीचं प्रपोजल आहे ते वेगळं तयार करावं लागतं. त्याच्यासाठी विशेष बाब दाखवावी लागते की इतर राज्यांपेक्षा आणि इतर आपत्तीपेक्षा ही आपत्ती अभूतपूर्व किंवा वेगळी कशी आहे आणि त्यामुळे निकषाच्या पलीकडे जात तुम्हाला स्वतंत्र बाब म्हणून अतिरिक्त मदत का दिली जावी, याच्या हेड खाली स्वतंत्र प्रस्ताव द्यावा लागतो. तो स्वतंत्र प्रस्ताव अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे रिपोर्ट किंवा लेटर किंवा रिक्वेस्ट ही जी काही 27 नोव्हेंबरला आलेली आहे तोच अतिरिक्त मदतीचा प्रपोजल आहे असं जर भासवून हे जर एक प्रकारे काही सगळं आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे. वस्तुस्थिती हीच आहे. एनडीआरएफच्या अंतर्गत नियमाला धरून जे काही सादर करायला पाहिजे होतं ते सादर झालेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडे जात विशेष मदत जी अपेक्षित होती, ज्याचा उल्लेख अमित शाह साहेबांनी केलेला होता, हं. ज्याचा उल्लेख वारंवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला होता, विशेषतः आपल्या चॅनलवर मी आज सांगू इच्छितो हं. की शिंदे साहेबांनी ह्या विशेष पॅकेजच्या बाबत विशेष आग्रह धरलेला होता. हं. ते प्रपोजल सादर झालेलं नाही आणि ती माहिती जी दिलेली आहे ती माहिती अधिकृत आहे.